मैं समझता हूँ मेरे जैसे हजार सुनील शुक्ला जिस दिन महाराष्ट्र में हो जाएगा, महाराष्ट्र हम कब्जा कर सकते, महाराष्ट्र हम कब्जा कर सकते, महाराष्ट्र हम कब्जा कर सकते। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल कल्पेश बाईट्स वरती। समजा तुम्ही कोणत्या तरी गरीबाला तुमच्या घरामध्ये राहायला जागा दिली, त्याच्या कामधंद्याकरता तुम्ही त्याची सर्व व्यवस्था करून दिली आणि तोच जर व्यक्ती उद्या तुमच्या घरावरती कब्जा करायची गोष्ट करत असेल तर सर्वात पहिले तुमच्या डोक्यामध्ये काय विचार येईल? चिड येईल ना? तर बघा पुढचा व्हिडिओ। मैं समझता हूँ मेरे जैसे हजार सुनील शुक्ला जिस दिन महाराष्ट्र में हो जाएगा, महाराष्ट्र हम कब्जा कर सकते, महाराष्ट्र हम कब्जा कर सकते, महाराष्ट्र हम कब्जा कर सकते। 32% हम मुंबई में आर्थिक राजधानी में, 32% गणित समझिए भाई साहब। 30% मेरे मराठी भाई लोग हैं, सत्ता में थे, आज हैं, लेकिन जब हमारे लोगों को मारा जा रहा था, अगर 32% एक साथ आ जाता है, एक साथ अगर आ जाता है, सत्ता आपकी होती है, महापौर भी आपका होता है, आते समय डेप्यूटी सीएम भी आपका होगा। संकल्प लेना है कि क्या हम तमाशाई बन के रहेंगे, क्या हम मार खाते रहेंगे क्या? अगर आपको हिसाब देना है तो हिसाब चुनाव में देना होगा। उत्तर भारतीय विकास सेना का कौन सा प्रत्याशी होगा मैं नहीं जानता, मैं कोई प्रत्याशी नहीं बन रहा हूं, लेकिन आप में से मैं प्रत्याशी चुनना चाहता हूं और आप लोग को जिताना चाहता हूं और मैं इनको सबक सिखाना चाहता हूं कि हम मार खाने वाले में से लोग नहीं है, हम सत्ता चलाने वाले लोग हैं। बघितला का व्हिडिओ? जर राग आला असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि जर राग नसेल आला तर आज ते मुंबई कब्जा करण्याची भाषा करतायत, उद्या आपल्या घरांवरती कब्जा करण्याची भाषा करतील, आपल्या महाराष्ट्रावरती कब्जा करण्याची भाषा करतील। ह्या सगळ्या गोष्टीतनं जर राग येत नसेल तर अतिशय लाजिरवाणी गोष्टी। ही गोष्ट अशी झाली आहे की गरजवंताला दिली ओसरी तो हळूहळू पाय पसरी। हे लोक आज आपल्याच इथे राहून, आपल्याच इथे कामधंदे करून आपल्याच मुंबईवरती कब्जा करण्याची भाषा करतायत आणि आपले राजकीय नेते त्याच्यावरती एक शब्दही बोलत नाहीये। यापेक्षा लाजिरवाणी कुठली गोष्ट राहिलेली नाही। म्हणजे हे असं झालं की हे लोक इथे येणार, इथे खाणार, इथे पिणार, इथेच पैसे कमवणार आणि इथेच आपल्यावरती कब्जा करण्याची भाषा करणार। मग ह्या मुंबई करता जे 108 हुतात्म्यांनी जे प्राणाचं बलिदान दिलं ते सर्व व्यर्थ होणार। या लोकांना एवढी सुद्धा लाज नाही आहे की आपण जिथे राहतोय, जी आपली कर्मभूमी आहे, त्या कर्मभूमीला कब्जा करण्याची भाषा करतोय आणि याच्यावरती एकही लोक, एकही व्यक्ती, एकही राजकीय नेता बोलायला तयार नाही। यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठली आहे? बीजेपी जेव्हापासून सत्तेत आलेली आहे तेव्हापासून ह्या पिल्लावळांना एवढा माज आलाय, कधी हे मराठी माणसाचा अपमान करतात, कधी हे महाराष्ट्राचा अपमान करतात, कधी हे मराठी माणसाला घर नाकारण्याची हिंमत करतात। यापेक्षा अजून लाजिरवाणी गोष्ट कुठली आहे की म्हणजे बाहेरून लोक येणार, आपल्या इथं कमवणार, आपल्या इथं खाणार आणि आपल्याच घरावरती कब्जा करण्याची भाषा करणार आणि आपण शंडासारखे फक्त नुसतं ऐकत बसणार आहोत आणि नुसतं बघत बसणार आहोत का? राजकीय नेत्यांनी यावरती वक्तव्य करून याला आळा घालणं गरजेचं नाहीये का? या सर्वाबाबत खूप राग येतो। या सर्वाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला तर शेअर आणि लाईक करा। थँक्यू।